अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी संपूर्ण एक मुहूर्त असलेला शुभ दिवस. या दिवसाचं महत्त्व असं आहे की या दिवशी जे आपण काम करू ते अक्षय टिकणारं असतं. त्यामुळेच आपण या दिवशी शुभ काम करतो. कोणी काही वाहन खरेदी करतं, कोणी वास्तू खरेदी करतं, तर आणखी काही अशा चांगल्या गोष्टी आहेत त्या या दिवशी केल्या जातात. आपलं आयुष्य सुखकर होण्यासाठी आपण शुभ मुहूर्तावरती गोष्टी करत असतो. म्हणजे आपलं कोणतीही गोष्ट करताना हेतू हा असतो की आपल्या घरामध्ये आनंद यावा, भरभराट व्हावी, यासाठी आपण शुभ मुहूर्तावरती थांबून काही गोष्टी करत असतो. त्याचप्रमाणे अशाही काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या असतात. त्या गोष्टी आपल्याला निगेटिव्हिटी देतात. घरामध्ये वास्तूमध्ये त्या गोष्टी पडून असतील तर त्याची निगेटिव्हिटी घरामध्ये साठते आणि ती आपल्या मनावरती परिणाम करत असते. तर आपलं घर आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी काय करू शकतो आपण, तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण काही शुभ गोष्टी, शुभ वस्तू आपल्या घरात आणण्याचं नियोजन करत असतो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीय येण्या अगोदर आपल्याला काही निगेटिव्ह वस्तू आपल्या घरामध्ये पडून असतील त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. कारण की त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. कोणतंही काम करताना त्या गोष्टी आपल्या आयुष्यात अडथळा आणत असतात. अक्षय तृतीयेच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातील झाडू जर तुटलेला वगैरे असेल तर तो बाहेर काढायचा आहे. बघा, आपण या दिवशी झाडू म्हणजे शिरई पूजन करत असतो. छोटीशी लक्ष्मी आणून पूजा करायचं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे. तर आपण लक्ष्मीची पूजा करत असतो कारण शिरई ही लक्ष्मी स्वरूप असते, तिला आपण लक्ष्मी मानतो. तर आपल्याला त्याच्या अगोदर आपल्या घरातला जर रोजच्या वापरातला झाडू जर तुटलेला वगैरे असेल तर तो आपल्याला घरात ठेवायचा नाही आहे, तो बाहेर काढायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवसापासून तुम्ही नवीन झाडू वापरायला चालू केला तरी चालेल. तुम्ही जर पूजा करण्यासाठी मोठा झाडू आणला आणि त्याची पूजा करून तो त्या दिवसापासून वापरला तरी चालणार आहे. दुसरी वस्तू म्हणजे बघा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण कुंड्यांमध्ये झाडं लावतो, पण त्यातलं एखादं झाड उन्हामुळे वगैरे जळून जातं, तर ते आपल्याला वेळच्या वेळेस काढून टाकायचं आहे. काही झाडांची पिवळी पाने झालेली असतात, तर ती पिवळे पाने पण आपल्याला काढून झाड एकदम क्लीन करायचं आहे. कारण बघा, झाड जेवढं फ्रेश असेल तेवढं घरामध्ये वातावरण आनंदी आणि प्रसन्न दिसतं. वातावरण फ्रेश ठेवण्यासाठी झाडं हे खूप उपयुक्त ठरतात. हिरवीगार झाडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला किती प्रसन्न वाटतं. त्यामुळे आपल्या गॅलरीत आणि घरामध्ये एखादं दुसरं झाड असेल तर घरातलं वातावरण पण फ्रेश राहतं. दुसऱ्या गोष्टी म्हणजे बघा, आपल्याला घड्याळ बंद पडलेलं ठेवायचं नाही आहे. जर बिघडलेलं असेल तर ते इलेक्ट्रिक वस्तू बिघडलेली कुठलीही घरात ठेवायची नाही आहे, ती पण काढून द्यायची आहे. कारण इलेक्ट्रिक वस्तूमध्ये पण खूप प्रमाणात निगेटिव्हिटी साठत असते. अशा वस्तू वेळीच घराबाहेर काढलेल्या बऱ्या. जर ते चालू स्थितीत असतील तर ते तुम्ही वापरा आणि जर तुम्हाला ते द्यायच्या नसतील तर दुरुस्त करून आणा. पण बंद पडलेले आहेत आणि उगीच साठवून ठेवलेत किंवा घड्याळ पण हातातले भिंतीवरचे बंद पडलेत तर ते वेळच्या वेळेस बाहेर काढून टाका. त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि आपले कोणतेही काम करण्यास जो अडथळा येतो ना तो दूर होतो अशा गोष्टी बाहेर काढल्यामुळे. त्याचबरोबर आपल्याला बिनकामाची चप्पल, तुटलेली चप्पल असेल, शूज असतील ते पण आपल्याला कचऱ्यात देऊन टाकायचे आहेत. आणि आपल्याला चप्पला ठेवताना पण शू रॅकवरती ठेवायचे आहेत चप्पल. कधीही अशा दारात पसरून ठेवायच्या नसतात चप्पल, कारण चप्पलमध्ये खूप प्रमाणात निगेटिव्ह असते आणि आपण दारातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते. त्यामुळे बघा, कधीही चपला दारामध्ये सोडायच्या नाही. चपला एका साईडला सोडाव्यात किंवा शू रॅकमध्ये ठेवाव्यात. कोणाकोणाच्या दारासमोर मी पाहते उगीच दारात पसरून चपला असतात, इकडे एक पडली तिकडे एक पडली, तर यामुळे दरिद्रता येत असते घरामध्ये. तर आपल्याला असं करायचं नाही. जी ती वस्तू ज्या त्या जागेलाच राहिली पाहिजे. कधीही चपला दारात सोडायच्या नाहीत, त्या त्याच्या जागेलाच असल्या पाहिजेत. त्याचबरोबर बघा, अजून एक गोष्ट म्हणजे फॅशनचा ट्रेंड 8 दिवसाला म्हटलं तर महिन्याला 8 दिवसाला बदलत आहे. 8 दिवसाला मार्केटमध्ये नवीन काहीतरी फॅशन येत आहे. त्यामुळे महिलांची शॉपिंग एवढ्या प्रमाणात होत असते आणि घरात ठेवायला जागा नाही. मग तुम्ही जे जुने कपडे वापरत नाहीत ते पण तुम्हाला अशा वेळेस बाहेर काढायचे आहेत. एक वस्तू निदान 6 महिन्यात एकदा तरी वापरात आली पाहिजे, तर तिच्यामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही. नाहीतर तुम्ही 2-2 वर्ष जर ती एखादी वस्तू पडून ठेवली आहे तर त्या वस्तूमध्ये नक्कीच निगेटिव्हिटी साठते. त्यामुळे अशा वस्तू ज्या तुम्ही 6 महिने घातली नाही, एखादी साडी किंवा एखादा ड्रेस, तर नंतर तो तुम्ही फॅशन गेली म्हणून तिला कधीच काढणार नाही आहात. त्यामुळे अशा गोष्टी गोरगरिबांना द्या, त्यांच्या उपयोगाला येतील. कारण ते विकत घेऊ नसतील शकत तर तुमचे तरी वापरून त्यांना पण समाधान भेटेल आणि त्यांनी वापरलं म्हणून तुम्हाला पण समाधान भेटेल. आपल्याला काय सवय आहे ना, आपण जातो एक वस्तू घेण्यासाठी, पण त्याबरोबर कपड्याची शॉपिंग ही होतेच होते. त्यामुळे कपाटातले जे पहिले पडलेले कपडे आहेत ते तसेच राहतात आणि नवीन नवीन येत राहतात. कारण की कसे रोज ट्रेंड बदलत राहतो, फॅशन बदलते, त्यामुळे आपण घेतच राहतो. मग असे जे जुने कपडे आहेत ते काढा घरातून आणि त्यानिमित्ताने आपल्या कपाटाची पण स्वच्छता होईल आणि आपल्या घरातली अडगळ पण कमी होईल. अजून एक गोष्ट आहे ती आपण घरामध्ये खूप प्रमाणात जमा करत असतो,
ती म्हणजे प्लॅस्टिक. आपण प्लॅस्टिकच्या बरण्या काय आणतो, छोटे डबे आणतो, बकेटा, टब खूप साऱ्या प्रमाणात आणतो आणि प्लॅस्टिक आपल्या आरोग्यासाठी घातक आहे हे माहीत असताना पण आपण आणतच असतो. तर असे काही तुटलेले चिरलेले प्लॅस्टिकचे घरात ठेवू नका. डबे म्हणा, बकेट, टब हे आणि लगेच चिरतात तर ते वापरू नये. ते वेळच्या वेळीस बाहेर काढून द्या. त्याचप्रमाणे जे चेपटे झालेले भांडे म्हणा, कढई म्हणा, जे काही असं चपटे झालेले असतील, ग्लास चिरलेले, वाट्या असतात, ते स्टीलचे असले तरी ते चिरलेले असतील तरी ते वापरू नका. ते तुम्ही मोडीत देऊ शकता आणि त्याबदल्यात तुम्ही नवीन आणा. पण चिरलेले चपटे झालेले भांडे घरामध्ये ठेवू नये. आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे. घरातील जाळी जळमाटे काढून घ्यायची आहे. खिडक्या वगैरे स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी उंबरठा पूजन करायचं आहे. त्यामुळे मेन दरवाजा वगैरे पुसून, उंबरा वगैरे पुसून, हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग नंतर उंबरठा पूजन करायचं आहे. तर घर आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी काही टिप्स बघा. तर घरामध्ये विनाकारण सामानाची गर्दी करू नका. जेवढं आवश्यक असेल तेवढं सामान खरेदी करत जावा. घरामध्ये फर्निचरची गर्दी असेल तर आपली स्वतःचीच ते घर आवरताना चिडचिड होत असते. त्यामुळे घर जेवढं सुटसुटीत असेल, तेवढं मोकळं असेल, तेवढं आपल्याला प्रसन्न वाटत असतं. तुम्ही घरामध्ये सावलीमध्ये येणारी झाडं असतात ती तुम्ही लावू शकता. जी घरात पण येतील त्याला आठवड्यातून एक दिवस बाहेर ठेवले तर अशी खूप झाडं आहेत. ती तुम्ही किचनमध्ये, एखादं हॉलमध्ये अशी झाडं लावू शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रसन्न तर वाटेल, त्याबरोबर झाडे आपल्याला ऑक्सिजन देत असतात. त्यामुळे तो पण आपल्याला एक फायदा होणार आहे. घरामध्ये तुमच्या मोकळी हवा पण यायला पाहिजे. त्यामुळे थोडा वेळ तरी खिडकी उघडत जा. कारण बघा, खिडक्या वगैरे सर्व बंद असतील तर घरामध्ये कुबट वास आल्यासारखा वाटतो. आपण जर 4 दिवस घर बंद करून गेलो तर घर उघडल्यानंतर कसा कुबट वास येतो. त्यामुळे घर प्रसन्न राहण्यासाठी घरात मोकळी हवा खेळती पाहिजे. सकाळचं ऊन जर तुमच्या घरामध्ये येत असेल तर ते खूप छान असतं बघा. आपल्या आरोग्यासाठी पण छान आहे आणि घरामध्ये पण प्रसन्न वातावरण होतं. घरामध्ये जर सूर्याची किरणं येत असतील तर. आपण खूप अशा वस्तू घेतो काम करण्यासाठी, पण त्या जागच्या जागेला लगेच ठेवत नाही. तर अशा वस्तूंचा घरामध्ये पसारा पडू देऊ नका. त्या जागच्या जागेला गेल्या आणि घर जेवढं स्वच्छ क्लीन असेल तेवढं घरामध्ये आनंदी आणि प्रसन्न वाटेल आपल्याला. तर या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदर करायच्या आहेत आणि आपलं घर स्वच्छ आणि टापटीप असेल तर आपल्या घरामध्ये आपोआपच आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहणार आहे. तर या व्हिडिओत सांगितलेली माहिती कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.